Friends, this is also very nice example. Problem set 3 मधलं 14th example. मेजर ऑफ आर्क पी आर काढा. कसा काढणार सांगा बघू सर. हा मेजर ऑफ आर्क पी आर कोण सांगतंय, लक्ष आहे का? हा मेजर ऑफ आर्क पी आर आठवलं का? मला सांगा, हा सेंटर आहे. मग लक्षात घ्या, कंसाचे माप म्हणजे केंद्रीय कोनाचे माप. मेजर ऑफ आर्क काय फ्रेज आहे बघा सर. मेजर ऑफ आर्क इज इक्वल टू मेजर ऑफ सेंट्रल अँगल. मेजर ऑफ सेंट्रल अँगल. कंसाचे माप बरोबर केंद्रीय कोनाचे माप म्हणजेच मेजर ऑफ आर्क पी आर. मेजर ऑफ आर्क पी आर इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल एओ आर पी ओ आर. पी ओ आर आणि पी ओ आर किती आहे सांगा, 70. मेजर ऑफ आर्क पी आर, लक्षात घ्या, मेजर ऑफ आर्क पी आर इज इक्वल टू 70 डिग्री. हे लक्षात घ्या, पहिलं उत्तर झालं. मेजर ऑफ आर्क पी आर का सांगा, तर कंसाचे माप बरोबर केंद्रीय कोनाचे माप हे 70 झालं बघा. कारण कंसाचं माप म्हणजे केंद्रीय कोनाचं माप. आर्क पी क्यू आणि आर्क क्यू एस पाहिजे. आता आर्क पी क्यू किती येईल बघा सर. ही आर्क 80 आहे आणि ही कॉर्ड आणि ही कॉर्ड सेम आहे. ह्याला कॉर्ड म्हणतात सर. तुमच्या लक्षात आहे का बघा सर, ह्याला काय म्हणतात सांगा, कॉर्ड. कॉर्ड इज अ सेगमेंट जॉईनिंग 2 पॉइंट्स ऑन सर्कल. जीवा म्हणजे वर्तुळावरील 2 बिंदूंना जोडणारा रेषाखंड. त्यामुळे हा पण कॉर्ड आहे. ह्या 2 कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट असेल तर त्याच्या रिलेटेड आर्क्स कॉन्ग्रुएंट असतात. मग इथं तुम्हाला कसं लिहावं लागेल बघा सर, कॉर्ड पी क्यू कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड आर एस. कॉर्ड पी क्यू कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड आर एस. ह्याला कारण काय सांगा सर, गिव्हन. गिव्हन. मग कॉर्ड कॉन्ग्रुएंट असेल तर रिलेटेड आर्क्स कॉन्ग्रुएंट असतात. बरोबर, रिलेटेड आर्क्स. देयरफॉर आर्क पी क्यू, आर्क पी क्यू कॉन्ग्रुएंट टू आर्क आर एस. ह्याला कारण काय सांगा सर, म्हणजे ह्याला म्हणायचं आर्क्स आर कॉन्ग्रुएंट इफ रिलेटेड कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट. बरोबर सर. आर्क्स आर कॉन्ग्रुएंट, आर्क्स आर कॉन्ग्रुएंट, arcs are congruent if related arcs are congruent. If related arcs are congruent. म्हणजे कंस एकरूप असतात जर संबंधित, लक्षात घ्या, संबंधित जीवा एकरूप असतील सर. इफ रिलेटेड कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट. जर संबंधित जीवा एकरूप असतील तर कंस एकरूप असतात. ह्या संबंधित जीवा एकरूप असतील तर ते कंस कसे असतात, एकरूप असतात. म्हणून मेजर ऑफ आर्क पी क्यू कॉन्ग्रुएंट टू आर्क आर एस. कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे त्यांचं माप समान आहे. देयरफॉर मेजर ऑफ आर्क पी क्यू इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क आर एस. बरोबर आहे सर. पण आर एसचं माप किती आहे, 80 आहे. म्हणजे पी क्यूचं किती होणार सांगा सर, 100% 80 होणार. बरोबर आहे सर. 101% 80 होणार, दोन्ही सेम आहेत. तर मेजर ऑफ आर्क पी क्यू, बरोबर सर, मेजर ऑफ आर्क पी क्यू इज इक्वल टू 80 डिग्री. का? बिकॉज मेजर ऑफ आर्क आर एस इज इक्वल टू 80. मेजर ऑफ आर्क आर एस इज इक्वल टू 80 डिग्री. हे याला कारण. आता काय विचारलंय त्यांनी, मेजर ऑफ आर्क क्यूएस विचारलंय सर. हा क्यूएस, हा क्यूएस कडे लक्ष आहे सगळ्यांचं. हा विचारलाय बघा सर, हा क्यूएस विचारलाय, लक्ष आहे. हा क्यूएस विचारलाय. कसा काढायचा क्यूएस बघा सर, तर ह्या सगळ्यांची बेरीज 360. सगळ्यांची बेरीज 360 लक्षात घ्या. बरोबर आहे ना. घेऊया, मोठ्याच्या मोठं होईल सर, हिथून हिथपर्यंत लास्ट कार्यक्रम.
हाँ सुरू करूया. मेजर ऑफ आर्क QS स्टार्ट. मेजर ऑफ आर्क QS प्लस मेजर ऑफ आर्क, आता मेजर ऑफ आर्क QS प्लस मेजर ऑफ आर्क RS, मेजर ऑफ आर्क RS प्लस मेजर ऑफ आर्क PR, मेजर ऑफ आर्क PR प्लस मेजर ऑफ आर्क PQ, मेजर ऑफ आर्क PQ is equal to measure of circle. भरा किमती. Therefore, measure of arc PQS plus RS किती आहे 80, PR किती आहे 70, PQ किती आहे 80 आणि सर्कल किती 360. मग त्याची बेरीज मारूया सर. 80 आणि 80, 80 प्लस 80 160, 160 प्लस 70 0 साहेब 13 3 1 230. आता 230 तिकडे जाणार म्हणजे मायनस होणार, म्हणजे 360 मधून 230 गेले 0 3 1 130 इज द आन्सर. म्हणजे कसं होईल बघा सर. हे मेजर ऑफ आर्क QS, मेजर ऑफ आर्क QS इज इक्वल टू 360 मायनस 230, ह्या तिघांची बेरीज. आणि 360 मायनस 230 म्हणजे 130. Therefore, measure of arc QS is equal to 130 degree. This is our answers. हे तुमच्या लक्षात आलं का बघा. 130 हे उत्तर. बरोबर सर. अशा प्रकार. आता लास्ट कुठला आहे बघा सर. तिसरा आकडा मेजर ऑफ आर्क QSR कुठे आहे. हे QSR तेव्हा सर इथून किती वाजता Q पासून स्टार्ट QSR. बरोबर सर. मग त्यातला आर्क QS किती आहे बघा सर. हा आर्क QS किती आहे 130 आहे बघा सर. हे 130 आहे QS आणि SR किती आहे 80. 130 प्लस 80 210. म्हणजे इथे येणार बघा सर मेजर ऑफ आर्क आणि कॉमन आहे सर. S इज द कॉमन, त्यामुळे ऍडिशन इज पॉसिबल. कंसाच्या बेरजेचे प्रमेय बाय सम ऑफ मेजर ऑफ आर्क्स बाय थिअरम, मेजर ऑफ बाय थिअरम ऑफ, लक्षात घ्यायला काय म्हणता येईल बाय थिअरम ऑफ मेजर्स ऑफ, by theorem of measures of, by theorem of sum of measure of arcs, by theorem of sum of measure of arcs, measure of arcs, कंसाच्या मापाच्या बेरजेचे प्रमेय, कंसाच्या मापाच्या बेरजेचे प्रमेयानुसार. बरोबर आहे ना. म्हणजे आता कॉमन एक लागतो ना सर. QS आणि SR एक कॉमन लागतो, तर S इज कॉमन. बरोबर आहे ना. S हा कॉमन आहे ना सर. S पॉइंट S इज कॉमन हिअर. म्हणजे कसं होईल मेजर ऑफ आर्क QSR इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क QS प्लस मेजर ऑफ आर्क SR. मेजर ऑफ आर्क SR याच्यामध्ये लक्षात घ्या S इज कॉमन व्हर्टेक्स. QS ची व्हॅल्यू 130, SR ची व्हॅल्यू किती सांगा 80. मारा बेरीज सर. Therefore, मेजर ऑफ आर्क QSR इज इक्वल टू, घ्या बरं बेरीज किती 130 प्लस 80, 8 आणि 3 11 1 210. These are रफ वर्क इज व्हेरी इम्पॉर्टंट. लक्षात घ्या हे तुम्ही केलं पाहिजे. आणि त्यामुळे 210 डिग्री तुम्ही वहीमध्ये लिहित असताना हे माझं बघून लिहायचं नाही, हे करून लिहायचं. हे तुम्ही केलं पाहिजे. वहीमध्ये लिहित असताना
हे तुम्ही करणं गरजेचं आहे समासामध्ये बाजूला रफ वर्क म्हणून. नाहीतर नुसतं असंच लिहून घेतलं उपयोग नाही. 130 + 80 कसं आलं ते 210 हे कसं लिहिलंय हे आवश्यक आहे, लक्षात घ्या. ते खूप छान एक्झाम्पल आहे. तर अशा पद्धतीनं काही आता खूप चांगल्या प्रकारचं गणित आपण इथं पाहिलं, लक्षात घ्या. फ्रेंड्स, इथं आपण एक रफ फिगर बघावी लागेल. दिस इज ॲक्च्युअली द एक्झाम्पल ऑफ कन्स्ट्रक्शन. रचनेच आहे सर, ही रचना आहे. त्यांनी असं सांगितलंय की ड्रॉ सर्कल्स विथ सेंटर्स ABC. मग त्यांनी सांगितले की 3 सर्कल्स काढा ज्याचे सेंटर्स ABC आहेत, each of radius 3 सेंटीमीटर, such that each circle touches other circles. एक सर्कल दुसऱ्या सर्कलला टच करते. मग आता मी जरा बघू सर मला जमते का. आधी ही रफ फिगर, मी कच्ची आकृती असं म्हणतो सरायला बरं का. रफ फिगर बघा बरं. हे एक छोटं सर्कल काढलं, दुसरं एक छोटं सर्कल काढलं, आणखीन एक छोटं सर्कल काढलं. लक्षात आलं तुमच्या. हे तिन्ही सर्कल्स कसे आहेत बघा सर, सेम आहे. हे रफ फिगर आहे. हा, मग ह्याला काय, ह्याचं नाव काय द्या सेंटरचं? A, ह्याचं नाव B, ह्याचं नाव C. बरोबर आहे. ह्याचा टचिंग पॉइंट, ह्याचा टचिंग पॉइंट P, ह्याचा टचिंग पॉइंट Q आणि ह्याचा टचिंग पॉइंट R. मग एक थिअरम आहे सर की लक्षात घ्या. काय थिअरम सांगतो की थिअरम ऑफ टचिंग सर्कल्स. थिअरम ऑफ टचिंग सर्कल्स काय सांगतो सांगा सर की A डॅश, माझ्याकडे बघा सर इथं A डॅश P डॅश B, APB एक रेषीय आहेत. BQR सर BQR एक रेषीय आहेत. ARS हे एक रेषीय आहेत. व्हाय? बाय थिअरम ऑफ टचिंग सर्कल्स. बाय थिअरम ऑफ टचिंग सर्कल्स, स्पर्श करणाऱ्या वर्तुळांच्या प्रमेयानुसार. टचिंग सर्कल्स कळलं का बघा सर. स्पर्श करणाऱ्या वर्तुळांच्या प्रमेयानुसार हे APB एक रेषीय आहेत, हे AQB एक रेषीय आहेत, हे ARC एक रेषीय आहे. मग लक्षात घ्या हे रेडियस 3, हे रेडियस 3, हे 3, हे 3, हे रेडियस 3 झालं सर. मग हे जर बघितलं तर AB किती होईल? AB 6, BC किती होईल? 6 आणि AC किती होईल सांगा? 6. म्हणजे ABC इज इक्विलॅटरल ट्रायंगल. रफ आकृती जर तुम्ही काढला नाहीत तर लक्षात घ्या तुम्हाला फेअर आकृती येऊ शकत नाही. बरोबर आहे, लक्षात घ्या. मग या ठिकाणी आता आपल्याला काय करायला लागेल सांगा सर. पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी अत्यंत महत्वाचं म्हणजे ट्रायंगल काढायला लागेल. चला आपण लेट अस ड्रॉ अ ट्रायंगल. कसा काढायचा बघा सर. मला सांगा तुमच्याकडे स्केल आहे, पट्टी ठेवा बरं वहीवर. इथं अशी तुम्ही पट्टी वहीवर ठेवली का बघा. त्याच्यावर किती घ्यायचंय सांगा? 6. AB काढूया आपण. काय काढूया बघा? AB. म्हणजे इथं कसं आहे सांगा सर. इथं 1, हे 2, हे 3, हे 4, हे 5, हे 6. 6वर एक पॉइंट घ्या. आता आणखीन एक पॉइंट कुठे घ्यायचा? 0वर. 0 कुठं आहे? 1च्या अलीकडची 10वी रेष. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ही शून्याची रेष इथं आलं. कळलं का बघा सर. शून्याची रेष, 1च्या अलीकडली 10वी रेष. आणि मग हे लक्षात घ्या तुम्ही काढलंय. ह्याला काय नाव द्यायचं सांगा सर? AB. आता काय करायचं सांगा सर? C काढायचा आहे. कसा काढणार? मग हा जो रफ फिगर आहे ती आपण जर अशी घेतली, जर असं अशी घेऊया. ही 6, ही 6, ही 6, हे A, हे B आणि हे C अशी फिगर घेऊया. रफ फिगर ABC. BC घालता. आता C वर घेऊया. मग आता ह्या 6चा कंपॉस तयार करा. लक्षात घ्या. कंपॉस काढा. इथं लोखंडी टोक 0वर ठेवा. येते का बघा सर.
आणि इकडे लोखंडी टोक कुठे ठेवायचं? शून्यावर इथं. पेन्सिलचं टोक 6 वर घ्या, लोखंडी टोक शून्यावर घ्या, पेन्सिलचं टोक 6 वर घ्या. घेतलं का बघा? मग तो जो कंपास तयार झाला, आता लोखंडी टोक ए वर ठेवा आणि असा एक कंस चाप मारा, चाप. पुन्हा लोखंडी टोक बी वर ठेवा आणि लक्षात घ्या असा एक ह्याला कट मारा, असं चाप मारा. बघा सर, कळलं का? ए वर ठेवायचं, चाप मारायचं, बी वर ठेवायचं, चाप मारायचं. 6 चाप. बरोबर सर. म्हणजे हा जो झाला लक्षात घ्या त्याला सी म्हणायचं. आणि मग हे एसी जोडायचं. माहितीये का? बघा सर, हे काय करायचं सांगा सर. हे एसी जोडलं आणि हे बीसी लक्षात घ्या जोडलं. काय शंका आहे का? बघा सर, आता काय करायचं? आता सर्कल काढायचं. आता काय करायचं? आता सर्कल काढायला सुरुवात करूया. लक्षात घ्या. चला पहिलं ए वालं सर्कल काढूया आपण. कसं काढायचं सांगा सर. रेडियस किती आहे? 3. चला 3चा कंपास तयार करा. लोखंडी टोक 0 वर, पेन्सिलचं टोक 3 वर. केलं का बघा? लोखंडी टोक 0 वर, पेन्सिलचं टोक 3 वर. 3चं केलं. मग इथं ठेवा लोखंडी टोक ए वर आणि वर्तुळ काढा सर. लक्षात घ्या. बरोबर. हे इथून जाणार, करेक्ट मधोमध्ये येणार, हे असं, हे असं वर्तुळ आलं. कळलं का बघा सर? एचं वर्तुळ. तसंच 3चं इकडं बी वर पण 3च लोखंडी टोक बी वर ठेवा. पुन्हा हे 3चं वर्तुळ आहेच आपलं ऑलरेडी. इथून असेल असं. हे बीचं. आता सर काय झालं सांगा सर. सी पासून सुद्धा इथे लक्षात घ्या हे 3 आहे, हे 3 आहे, हे 3, हे 3. आता हे वर्तुळ असं येणार. बस हे लोखंडी टोक सी वर ठेवलं, लोखंडी टोक सी वर ठेवलं आणि इथं पेन्सिलचं टोक ठेवून वर्तुळ काढलं. हे तुमची फिगर. कुणाची काही शंका सांगा. पहिल्यांदा इक्विलॅटरल ट्रायंगल काढायचा. बरोबर आहे ना? फर्स्ट ए बी काढायचं, देन गेट सी. बरोबर. लक्षात घ्या हा इक्विलॅटरल ट्रायंगल पहिल्यांदा काढायचा आणि मग लक्षात घ्या तुम्ही सर्कल्स काढायचे. लक्षात आलं? दिस इज द फेअर फिगर. ही कच्ची आकृती आहे. लक्षात घ्या. ही जी आहे ती तुमची कच्ची आकृती आहे. लक्षात घ्या. बरोबर आहे का? बघा ही कच्ची आकृती आहे. हा कच्ची आकृती, त्याला मराठी इंग्लिशमध्ये रफ फिगर म्हणतात. ROUGH, रफ फिगर. बरोबर आहे सर. ही रफ फिगर आहे आणि ही फेअर आहे. तुमच्या लक्षात आलं का? बघा सर, रफ फिगर इज व्हेरी इम्पॉर्टंट. ती अत्यंत आवश्यक आहे. हे एक्झाम्पल लक्षात घ्या. ओल्ड 10th स्टँडर्डला कमीत कमी 10 वेळा रिपीट झालं. कमीत कमी बोर्डाला हे 10 वेळा रिपीट झालेलं एक्झाम्पल आहे. लक्षात घ्या. खूप खूप महत्वाचं एक्झाम्पल मी आपल्याला सांगेन. तर बघा सर काय म्हणते. सेगमेंट EA कॉन्ग्रुएंट टू AB. हे EA आणि हे AB कॉन्ग्रुएंट केव्हा होईल? बघा काही लोकांचं लक्षच नाहीये माझ्याकडे. कसं होईल सांगा बरं. काय आहे हे लक्षात घ्या. नेमकं हे काय आहे? EA हे काय आहे? तर EA ही कॉर्ड आहे. लक्षात घ्या. काय आहे बघा सर. EA ही कॉर्ड आहे. तुम्हाला आठवतं का? जरा मी तुम्हाला सांगतो. कोणतीही समजा आपण एक कॉर्ड काढली, अशी कॉर्ड. लक्षात घ्या. ही समजा कॉर्ड आपण AB काढली, आपल्या मनासाठी AB काढली, आपण काढली. तर या ठिकाणी वर्तुळ केंद्रातून जर जीवेवर असा आपण लंब टाकला, असा जर का आपण लंब टाकला तर हा जीवा दुभागतो. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवा दुभागतो. असा थिअरम आहे 9वी मध्ये. जेव्हा आपण हे प्रकरण स्टार्ट केलं तेव्हा मी लिहून दिलंय. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑन अ कॉर्ड bisects the chord. Perpendicular drawn from center on a chord bisects the chord. तुमच्या लक्षात येते का बघा सर. त्यामुळे हा भाग आणि हा भाग दोन कसा झाला? निम्मा निम्मा झाला. मग ही परपेंडिक्युलर आवश्यक आहे. तसं सर EA
ही कॉर्ड आहे सर. EA ही काय आहे बघा सर, EA ही कॉर्ड, EB ही कॉर्ड आहे, पण DA ही परपॅन्डिक्युलर आहे का? जर DA ही परपॅन्डिक्युलर म्हणजे हा अँगल 90 दाखवू शकलो तर गणित सुटलं. प्रश्न असा आहे, अँगल A 90 आहे का? येस, कमॉन, एवढंच उत्तर आहे, काय तर गणितात नाही आहे. अँगल A 90 आहे का? येस, कमॉन, आहे का बघा अँगल A 90? सांगा बरं. मेजर ऑफ अँगल A इज इक्वल टू 90 आहे का? तर आपल्याला असं म्हणता येईल, लक्षात घ्या, मेजर ऑफ अँगल DAE, मेजर ऑफ अँगल DAE इज इक्वल टू 90 हे प्रूव्ह करायचं आहे. काय का सांगा बरं सर? ह्याला म्हणतात अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल. हा सेमी सर्कल आहे बघा सर, हे डायमीटर आहे आणि हे सेमी सर्कल आहे. अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल इज 90. अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल, अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल, अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल इज 90 डिग्री. मग हे सेमी सर्कल आहे बघा सर, दिसलं का बघा सर? हे सेमी सर्कल आहे, अर्धवर्तुळ, कारण हे डायमीटर आहे, हे डायमीटर आहे, व्यास आहे, लक्षात घ्या सर. आणि त्यामुळे हा कोण काय झाला सांगा सर? 90 झाला. कळलं का बघा सर? Therefore, DA perpendicular to EB, DA perpendicular to EB. मग या ठिकाणी D हा सेंटर आहे, परपॅन्डिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑन अ कॉर्ड बायसेक्ट्स द कॉर्ड. मग आता कसं होईल बघा सर? EA, लक्षात का बघा सर, EA इज इक्वल टू AB, EA इज इक्वल टू AB. का बाबा? कारण लक्षात घ्या, EA ही कॉर्ड आहे मोठ्या सर्कलची, परपॅन्डिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑन अ कॉर्ड बायसेक्ट्स द कॉर्ड. इथे येणार, लक्षात घ्या, परपॅन्डिक्युलर, हा परपॅन्डिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर, ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑन अ कॉर्ड बायसेक्ट्स द कॉर्ड, बायसेक्ट्स द कॉर्ड. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवा दुभागतो. मग ज्याची लेंथ सेम असते तो, लक्षात घ्या, कॉन्ग्रुएंट असतो. देअरफॉर EA कॉन्ग्रुएंट टू, लक्षात घ्या, काय आलं? AB. EA कॉन्ग्रुएंट टू AB हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. लक्षात घ्या, हे आपलं या ठिकाणी काय झालं सांगा सर? हे प्रूव्ह झालं. तुमच्यासाठी एक लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये आपल्याला कळावं म्हणून लक्षात घ्या की इन स्मॉल सर्कल, एवढंच आपण म्हणूया, लक्षात घ्या सर. बरोबर आहे सर? इन स्मॉल सर्कल असं जर इथं म्हणलं, आपण याला पार्ट फर्स्ट म्हणूया इथे. इन स्मॉल सर्कल, लहान वर्तुळामध्ये, इन स्मॉल सर्कल, लहान वर्तुळामध्ये अँगल DAE हा 90 झाला. मग सेमी सर्कल पण लहान वर्तुळाचं, आणि इथे DA परपॅन्डिक्युलर टू EB हे बिग सर्कलमध्ये, इथं पार्ट सेकंड, लक्षात घ्या, पार्ट सेकंड इन बिग सर्कल, इन बिग सर्कल, मोठ्या वर्तुळामध्ये DA परपॅन्डिक्युलर टू EB म्हणजे वर्तुळ केंद्रातून जीवर टाकलेला लंब हा जीवा दुभागतो. तुमच्या लक्षात आलं कसं? लहान वर्तुळ, मोठ्या वर्तुळ. लहान वर्तुळामध्ये सेमी सर्कल, मोठ्या वर्तुळामध्ये EB कॉर्ड. मोठ्या वर्तुळामध्ये EB ही काय आहे सांगा सर? कॉर्ड आहे. लक्षात आलं? DA परपॅन्डिक्युलर टू कॉर्ड EB असं म्हणायचं ह्याला. DA परपॅन्डिक्युलर टू, इथं म्हणूया कॉर्ड EB. बघा, लक्षात आलं का? कॉर्ड EB म्हणूया, कॉर्ड EB. छान, आणखी क्लिअरिटी येईल त्याला. EB ही कॉर्ड आहे. बरोबर आहे सर? लक्षात. इट्स क्वाईट इझी एक्झाम्पल. फक्त त्याला 2 थिअरम्स आहेत, पण मार्क्स लक्षात घ्या 3 आहेत. बरं, एकदम सोपं एक्झाम्पल, पण परीक्षेमध्ये विचारणार.